माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप स्वागत करते। तर मिरग सुरू झाला आहे आणि आम्ही आलो आहे पेरणी करायला। जेव्हा मिरग स्टार्ट होतो तेव्हा आमच्या इकडे पेरणी करायला स्टार्ट करतात आणि आम्ही पण तेच करायला आलो आहे। तर तुम्हाला मी दाखवणार होती स्टार्टिंगला ते घेऊन येतात ते सगळं चाकबीक, पण ते माझ्या डोक्यावर होतं। तर रिया खूप ओव्हर एक्साइटेड आहे। तिला आधी स्टार्टिंगला वाटलेलं की चिखल असणार आहे, पेरणी म्हणजे चिखल करतात आणि मी त्याच्यात खूप मजा करणार आहे अशी ती बोलत होती। तर रिया असं नाही आहे, पहिला आपण पेरणी करणार आणि त्याच्यानंतर लावणी करताना चिखल होतं। करेक्ट। तिकडे पण लोक पेरणी करतायत, बहुतेकांनी पेरणी चालू केली आहे। वर्षानुवर्ष टेक्नॉलॉजी चेंज होत असते हे तुम्हाला माहितीच असेल। तर आधी शेतीसाठी बैलांचा उपयोग करायचे आणि आता ट्रॅक्टर आले आहेत। सो बहुतेकांकडे तर आता ट्रॅक्टरच आले आहेत, जास्त कोण बैल यूज करत नाही। तरी पण तिकडे एक बैल दिसतोय बघा, मी तुम्हाला दाखवेन जवळून। जास्त आता यूज ट्रॅक्टरचा होतो। तर हा आहे आमचा ट्रॅक्टर। आमच्या गावात खूपच मजा असते, पण आमचं गाव ना एकदम बेस्ट। आणि काय बोलायचं आहे का तुम्हाला? प्लीज सांगा, तुमच्या 2 शब्द तुम्ही सांगावे अशी आमची इच्छा आहे। तर आमच्याकडे इकडे नागर आणि पेरणी, आधी इकडे बैलांचे वापर करायचे, आता नागर आली आहेत म्हणून नागरांचा वापर करतात। ओके, ट्रॅक्टरचा। मग आता पेरणी कशी करायची? आता पेरणी हे भात टाकायचं असं आणि मग पेरणी होणार आणि मग चिखल टाकायचं आणि त्याच्यानंतर भात पेरायचा। ओके, तर तुम्हाला रियाने इझी आणि सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं आहे की लावणी कशी करायची, पण ही एवढी सिंपल नाही आहे लावणी। पहिलं तर पेरणी करायची असते, नांगरायचं असतं सगळं, मग भात टाकायचं, त्यानंतर कोंब येतात, थोड्या 15-20 दिवसांनी असे वर येतात, त्यांना तरवा म्हणतात। आणि मग तो तरवा काढायचा आणि मग चिखल करायची, पुन्हा नांगरायचं ट्रॅक्टरने किंवा बैल असतील तर बैलाने नांगरायचं। आणि मग ते जे तरवा आपण काढतो तो पुन्हा त्या ह्याच्यात रोवायचा, त्या चिखलात। ही असते लावणी। तर रियाने आपल्या इझी आणि सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं। तर आता ऊन लागलं म्हणून येतं की या बैलांना पण व्हिडिओमध्ये यायचं। तर या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये अजूनही कुठे ना कुठे बैलांचा उपयोग केला जातो शेती करण्यासाठी। तर इथे ते शेती या बैलांनी नांगरतायत। तर लहान असताना रियासारखे आम्ही पण एक्सायटेड असायचो शेती करण्यासाठी, बिकॉज ते जे चिखल असतं ना त्यात खेळायला इतकी मजा यायची ना। आणि त्यात पाऊस, तुम्हाला माहिती आहे मी आणि मनू पण आमच्याकडे, मनू म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, ती पण आमच्याकडे एकदा आलेली, लावणीच्याच टायमिंगला आलेली। आणि गेस वॉट, तिने पण इतकी मजा केली, म्हणजे चिखलात लोळत होती ती पूर्ण। आम्ही इतकी मजा केलेली ना, तुम्हाला कायच सांगू। जशी आता रिया करते मला सगळं आठवलं। ओ पिता 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 ओ पिता ओ पिता पिता ओय ओय ओय। तर हे बघा धान्य, तर या बियाण्याचे पण खूप सारे प्रकार असतात, जसे की दप्तरी, सोनम, श्रीराम आणि पिंटू, हा सुवर्णा। लास्ट टाइम आपण कुठला केलेला मम्मी?
आहेत, दाखव. तर ह्याच्यातून गोगलगाय येतात ना, तर ह्याच्यात गोगलगाय असतात. तर ह्यात नाही आहे, ह्यातली गेली आहे, ह्यात आहे वाटतं. ह्यात गोगलगाय आहे. कसं वाटलं ट्रॅक्टर फिरवून? मजा मजा. तर ही बघा, ही माझी दीदी जी की निदान बांध घालते. बघा, कोणाकोणाला गणपती बनवायला येतात नक्कीच कमेंट करून सांगा. मला दाखव, हलवू नको रिया, माझे बांध पण दिसायला हवं. दिसतेस तुझे बांध. तर मंडळी, मी तुम्हाला आता दाखवणार आहे छोटासा वहाळ. वहाळ म्हणतात त्याला. तुम्हाला छोटासा वहाळ दाखवणार आहे. चला दाखवते. फोटोच निघाले. रिया इकडे फोटो काढायला सांगते. रियाची पोज बघा. पाय धुवा आधी. तर या सुंदर असे पाय धुते त्या वाळात. पाणी पण किती सुंदर आहे. रिया आमच्या त्या दगडावरून तर त्या दगडावर फोटो काढायला गेली आहे. तर नजारा खूप सुंदर आहे. रियाला आणायला आधी तर तुला भीती वाटत होती. आधी तर तुला यायचं नव्हतं आणि आता इथेच राहायचंय. हा, दगडांवर फोटो काढणार बघा. आता माझी बहीण शोभते. ही नुसती फोटो काढायला सांगते मला. चल आता, मम्मी ओरडते. तर मंडळी, आता मी चालले नेरी आणायला. तुम्हाला माहितीच असेल, जे घरातलं लहान असतं त्यांना ही असलीच कामं असतात. सामान आणा, सामान न्या, सामान आणा, सामान न्या. तुम्हाला माहिती आहे, मी घरी पण तेच करत असते. दुकान फिरत असते, पुणे येत असते. दुकानावर जावा या, दुकानावर जावा या, इकडे जावा तिकडे जावा, हेच काम असतं. सो आता पण मीच चालली आहे नेरी आणायला. सो फायनली आपण चाललो आहे नेरी घेऊन. तर माझ्या डोक्यावर टोकलं आहे. तर आपण चाललो आहे आता नेरी घेऊन. खूप पाऊस होता. तर आम्ही आता नेरी करतो आहे शेतात. हे 3 कोपरे चांगलं. ते 3, हे 3. अगं धर बटाटाच आहे, नाही चटणी धर बटाटाच आहे. हा, तर आता आपण कोणे खोदणार आहे ह्या सगळ्या कोपऱ्यांचे. ते फॉर सगळा असा खड्डा काढायचा असतो, कोणे खतायचे असतात. आणि खूप पाऊस आला. हा बघा, खूप खूप पाऊस भरून आला आहे. कधी पण हा पाऊस पडेल. खूपच अंधार केला. आणि ही बघा, ही छत्री घेऊन आहे नुसती. ही रिया दाखव. तर ही बघा, छत्री घेऊन आहे. मला म्हणते दीदी छत्री, ते पाऊस येणार आहे, पाऊस आहे. रिया गप्रिया. आणि रियाचा आवाज. जियान उठ जरा. तर
हा बघा खूप पाऊस पडतोय. ओ माझा कॅमेरा पण खराब झालाय. तर आता पाऊस झाल्यावरती तुम्हाला दाखवेन. ही बघा माझी व्हिडिओ करत नाही आणि स्वतःला व्हिडिओग्राफर म्हणते. ही कुठल्या अँगलने व्हिडिओग्राफर आहे. रडते माझी. हिला मी व्हिडिओ सांगते, माझी दीदी नाही व्हिडिओ करायला म्हणून हिला मी सांगते. तरी मला ॲटिट्यूड दाखवते. मला म्हणते मी नाही करणार, नुसती काय व्हिडिओ. बघा हिला कधीच अप्रोच करू नका फोटोग्राफर म्हणून. पण आता व्हिडिओ करून 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 तर कंटाळा नाही येत. बघा कशी बोलते ही बघा. तुम्हीच सांगा, व्हिडिओ करून करून सारखं कंटाळा नाही येत ना? येत असेल तर नक्की सांगा. ये करिये ना. ये मग मी तुला खाऊ देईन. लालच देते मी तुला खाऊची. बघा कुरकुरे आहेत माझ्याकडे. ते माझेच कुरकुरे आहेत, ते मम्मीने बांधलेले आहेत मला. हा ना ये भेटणार. हा ना मम्मी? बघितलात किती बोलते. ही रियालिटी आहे माझ्या बहिणीची. ती दिसते छोटी पण तिचं तोंड खूप चुरू चालतं. हे तुम्हाला या व्हिडिओमधूनच समजलं. हे मी व्हिडिओ नक्की टाकेन, तुम्हाला समजेल माझ्या बहिणीची रियालिटी. दे. बघा एक्सप्रेशन बघा. माझ्याकडून शिकले असं तोंड करायला. करणारच नाही, करणार. हा धर. ये माझी सोनूबाई. ती तू असं मारायचं नाही रे, बाई असं असं हे करायचं. दे. तर मम्मी सांगते मला शिकवते कसं कोणी आता खातं. दे. हां तर देते. एक्सप्रेशन दाखव जरा माझ्यासारखे करून. अशी वाले दाखव. पुन्हा दाखव. बघा माझ्याकडे शिकवतेस मला. तू सायबीन आहेस. अच्छा मी साहेबीन आहे. आणि मी कोण आहे मी डांबीस. तुझी बहीण चांगली आहे माझ्यापेक्षा.